पिंपळगाव सिद्धनाथ या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात। त्यामध्ये खरं म्हटलं तर गांजळे साहेब त्यांचा देखील हा मतदारसंघ आहे। सुरेखाताई गांजळे यांनी देखील या मतदारसंघामध्ये आज नाही वर्षानुवर्ष या ठिकाणी जनसामान्यांचं मन आणि त्यांच्यासाठी काम करताना आपण पाहत आहात। या ठिकाणी या तालुक्याचे तालुका अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची धुरा सांभाळणारे, कारखान्यावर देखील वर्षानुवर्ष काम करणारे आणि त्याचबरोबर नारंगाव वारवणी विविध विकास सोसायटीच्या चेअरमनपदी जे आज विराजमान आहेत, तिथेही एक चांगलं काम उभं करणारे असे संतोष नाना खैरे, की जे तालुक्यामध्ये काम होत असताना प्रत्येक गावाची नाळ, प्रत्येक गावाची माहिती, जसं गांजळे या पट्ट्यातल्या दोन्ही मावळातली माहिती देतात। पंडित देतो, पंडित मेवाणे आज नाही म्हटलं तरी जिल्ह्याचा सरचिटणीस झालेला आहे। त्याची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, हे विसरून चालणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी पंचायत समितीचं नेतृत्व करत असताना महेंद्र सदाकाळला आपण पाहिलं। आता ते युवांचं नेतृत्व पुणे जिल्ह्याच्या उपजिल्हा प्रमुख म्हणून युवकांचं नेतृत्व करतायत आणि खरोखरच या ठिकाणी संतोष भाऊणे किंवा माजी सरपंच ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, खंडागळे भाऊ उपस्थित आहेत। आताचा विक्रम भाऊ देखील या ठिकाणी सरपंच म्हणून काम पाहतोय, सदस्य म्हणून आपण सगळेजण आहात। या ठिकाणी आपण भूमिपूजन करत असताना वाणीसाहेब पाठीमागे महिलांची कुचकुच चालू होती, पाण्याची टाकी, पाण्याची टाकी। काळजी करू नका, तुम्ही सांगायचं आहे आणि मी द्यायचं आहे, कारण देणाऱ्या दातृत्वाला देण्याची दानत असली पाहिजे आणि हे संत मंतांची भूमी म्हणतो आपण। आणि म्हणून या ठिकाणी फक्त कागदपत्र रंगवली जात नाही, ही खंत नानांनी बोलून दाखवली। कारण कागदच तुम्ही रंगवली नाही तर शेवटी कागद बोलतो, माणूस बोलून चालत नाही। सरपंच साहेब, तुम्हाला आणि तुमच्या सदस्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला जे काही मागायचं असेल ती मागणी पत्र घेऊन कधीतरी तुम्ही, मी जेव्हा जुन्नरमध्ये असेल, माझी दर आठवड्याला 2 दिवस जुन्नरमध्ये असण्याची वेळ असते, आपण त्या ठिकाणी संतोष भाऊला घेऊन यावं, आपली कामं करून घ्यावी। कारण कसं असतं की काही लोकांना काम न करता नेते म्हणून घ्यायची खूप आवड असते, त्यामुळे नुसतं नेते म्हणून चालत नाही, तर आपण काम देखील केलं पाहिजे। आपल्या गावासाठी तरी किमान विकास आणि त्या विकासामध्ये राजकारण आणू नये असं मानणारी मी कार्यकर्ती आहे। त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही कामांची यादी आमचा संतोष भाऊ वाचत होता, मी ऐकत होते, माझं पूर्ण लक्ष होतं। कारण जेव्हा जिथे आपण जातो तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावर किती समस्या आपण सोडवू शकतो, तर जसं पाठीमागे केव्हापासून कुजबूज चालली आहे आणि कोणीतरी बोला पाण्याची टाकी, पाण्याची टाकी। मी ऐकत होती ताई, निश्चितपणाने तुमच्या महिलांना बाहेर पडता येत नसलं तरी या गावचं नेतृत्व सरपंच म्हणून ताईंनी केलेलं आहे। आता देखील भाऊ नेतृत्व करतोय, त्याच्यासोबत त्याचे सगळे सदस्य आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छिते की पाण्याच्या टाकीचा काही एक प्रश्न राहणार नाही, तुम्ही सांगाल तिथे पाणी पोचवायचं आहे, हा संकल्पच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी घेतलेला आहे। त्यामुळे जलजीवन मिशनमध्ये अब्जो रुपये या ठिकाणी उपलब्ध आहेत, फक्त त्याचं नियोजन आयोजन तुमच्या मागणीशिवाय। कारण तुम्ही म्हणता की विहिरीनेच आमच्याकडे आलं पाहिजे, तहानलेला विहिरीपर्यंत जातच नाहीये, तरी सुद्धा ही ताई विहिरीसारखी तुमच्याकडे येते आहे, तुम्हाला विचारते काय पाहिजे, अरे संतोष तुझ्या गावात काय महत्त्वाचं आहे। त्यामुळे माझं सांगणं आहे तुम्हाला सगळ्यांना की निश्चितपणाने पाणी हा प्रश्न हा अगदी गांभीर्याने घेत असताना आज तुम्हा सगळ्यांना न्यात आहे। मला काल वाणीसाहेब, मला कळलंच नाही, मी त्या कालवा समितीची बैठक पण करून झाली, कारण ज्यावेळेला मराठा आरक्षणासाठी इथून किल्ल्यावरून सुरुवात झाली आणि मनोज झारंगेजी जेव्हा इथे आले त्यावेळी सगळ्यांनी काहूर माजवला की ताई का नाही, ताई का नाही। सगळे हातावर हात टाकून सगळ्या पक्षाचे नेते उभे होते, परंतु त्यांना भान नव्हतं का त्या ठिकाणी असं इथे कारखाना आहे, इथे असणारा लोकप्रतिनिधी या तालुक्याचा, ते त्या मिटिंगला नव्हते। पण कालवा समितीच्या बैठकीला मला रात्री 11 वाजता माझी नियुक्ती झाली। मला हे कळल्यानंतर सकाळी 9:28 मी त्या प्रवेशात, 9:30चा वेळ होता, परंतु अजित पवार साहेबांना नेहमीप्रमाणे सवय आहे की ते लवकर हजर राहतात, ते आढावा घेत असतानाच मी पोहोचली होती। त्यामुळे त्या ठिकाणी मी ती मीटिंग कशी गाजवली त्याचं प्रोसिडिंगच आम्ही तुम्हाला देऊ, म्हणजे तुम्हाला कळेल की आजपर्यंत कोणी वाचा नाही सोडली, पण तुमच्या ताईने पाणी प्रश्न नुसता गावातला नाही तर या तालुक्यात 5 धरणं आहेत आणि 5 धरणांचं नियोजन होत असताना माझी बराच डावा कालवा न झाल्यामुळे 9 गावांची जी परिस्थिती वाईट बिकट आहे त्याच्यापासून तर आणे नळावणे पेमदारा इथल्या असलेल्या परिसरातल्या पाण्याची समस्या, त्याचबरोबर आळेखिंडीतल्या पाण्याची समस्या, या सगळ्यांवर त्या सभागृहात मी आवाज उठवलेला आहे। तिसरा आवाहन देऊ नये पाऊस झाल्याशिवाय याच्यासाठी, कारण रोहित पवार ते मागणी करत होते
की आम्हाला तिसरं आवर्तन द्यावं. आवर्तन देत असताना आम्ही त्याला रोख लावला. ते म्हणाले निदान मीटिंग झाली प्रोसिडिंगमध्ये तरी घ्या. म्हटलं अहो पाऊस पडणार आहे असे वळसे पाटील सांगतायत, हवामान खात्याने सांगितलंय. वळसे पाटीलची अजून पाऊस पडला नाही आहे, पडला तर नक्कीच आपण देऊ, आम्ही द्यायला तयार आहोत. पहिली आमची तर थान भागवा. आणि म्हणून डाव्या कालव्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी अग्रेसिव्ह आहोत. आपल्याला वाटतं की ते पाणी आपल्या माणिकडोहमध्ये आलं तर निश्चितपणाने हक्काचं पाणी आपण आपल्या तालुक्यात जी राहिलेली गावं आहेत त्यांना देऊन आपण पुढे द्यायला तयार आहोत. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की मी नेता म्हणून नव्हे, कार्यकर्ता म्हणून वागलं पाहिजे. कार्यकर्त्याला काय अपेक्षित आहे, गावाला काय अपेक्षित आहे, शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे, आमच्या महिलांना काय अपेक्षित आहे, याच्यासाठी संघर्ष करणारी ही तुमची ताई तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. परंतु ते करत असताना सतत पाठपुरावा, सतत त्याच्यासाठीचा लढा आपण दिला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण मागणार नाही, डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला जर आजारच सांगितला नाही तर तो औषध देऊ शकत नाही, बरा करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या 10 समस्या तुम्ही मांडल्या, पण पाण्याच्या टाकीचा महिलांचा प्रश्न असेल, किंबहुना ठक्कर बाप्पाचा कामाचा जो प्रश्न आहे की तिथपर्यंत तो रस्ता भिडवायचा आहे, नक्की आपण भिडवू. पण आपण खोटं बोलणार नाही आणि खोटी भूमिपूजन करणार नाही. पुन्हा एखादी काळवाडी उभी कोणी करत असेल तर त्याला चाप बसला पाहिजे की आपण असं कृत्य करू नये की ज्याच्यामुळे ते लक्षवेधी लागावी आणि आपल्या तालुक्याची बदनामी व्हावी. कारण आपण छत्रपतीच्या तालुक्यातले आहोत याचं भान ठेवून आम्ही जिजाऊच्या सावित्रीच्या लेकी आहोत. किमान महिला म्हणून मला या सगळ्याचं भान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही मला इथे बोलवलं, माझा आदरातिथ्य केला, सन्मान केलात. या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं ते 20 लाख रुपयाचं. परंतु याच्याने काही समाधान होणार नाही आहे. लोकांच्या अर्धा रस्ता जो कुदळ मारत होता तो सांगत होता ताईने माझाच रस्ता, माझ्या घरापर्यंत रस्ता केला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझ्या शेतापर्यंत रस्ता झाला पाहिजे, माझ्या घरापर्यंत रस्ता झाला पाहिजे. परंतु तो होत असताना शेतकऱ्यांनी थोडी त्यागाची भूमिका ठेवावी. रस्ता सुरू झाल्यानंतर अगदी रस्ता आता येताना गाडी येत नाही अशी रस्त्याची परिस्थिती आहे. उद्या रस्ता करायला आल्यानंतर तुम्ही अडवणूक करणार. जसं संतोष भाऊनी सांगितलं की पुढे रस्ता अडलेला आहे, आम्ही प्रश्न सोडू. कार्यक्रम झाला की जो तो आपल्या कामात जातो, कोणीही लक्ष देत नाही. ग्रामपंचायतीने किमान 15 दिवसांनी, महिन्याने तरी एकत्र बसावं आणि आपल्या गावामध्ये जी कामं करायची आहेत त्याच्यातल्या अडचणी दूर कराव्यात. त्याच्यामध्ये तरी निदान कुठलाही पक्षीयपणा न आणता निष्पातीपणाने, ग्रामपंचायत ही कुठल्या पक्षाची नसते तर ही सर्वांची असते, गावातल्या सगळ्या विचारांच्या माणसांची असते. ज्यांना खरोखरच गावचा विकास करायचा आहे ते त्या ठिकाणी बसून, कारण कोंडाजी बाबा डेऱ्यांचा वसा तुम्ही उचललेला आहे, संप्रदायाचं गाव आहे, म्हणून त्या ठिकाणी बसून आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करावं. तुम्ही नियोजन केलं, तुम्ही समस्या सोडवल्या, गावात जेव्हा काम होईल त्याला कोणी अडथळा आणू नये, तर निश्चितपणाने या गावच्या विकासामध्ये आशाताई कधीच कमी पडणार नाही. आणि तुम्हाला कधीही आशाताईला साथ देताय याची खंत वाटणार नाही, किंबहुना दुःखही होणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास मी तुम्हाला देते. या ठिकाणी संतोष भाऊनी सांगितलं, होय खरं आहे की या ठिकाणी विरोधक सतत माझी तुलना आमदार खासदार, अहो त्या आमदार खासदाराने दाखवावं. आपलं ओपन चॅलेंज आहे, नारंगाव आज आपण काबीज केलाय. आपलं ओपन चॅलेंज आहे की त्या ठिकाणी काय काय आव्हानं झाली, काय काय बोलले, ही ह्या ठिकाणी नाही बोलायचं आहे, त्याच ठिकाणी बोलायचं आहे, त्यांच्याच चौकात बोलायचं आहे की बोल बच्चनगिरी बंद करा, काम करायचं आहे तो प्रॉपर करा. आणि वाणी साहेब जेव्हा प्रश्न विचारतात ना तेव्हा समोरच्याची पळता भुई कमी होते. पण जे काही जे बोलले त्यांना त्याचं भान प्रत्येक वेळी आणून दिलं पाहिजे. आणि विकास कसा केला जातो, लोकांना कसं सांभाळलं जातं, लोकांवर नुसतं विकास म्हणजेच विकास नाही, गावात कामं झाली म्हणजे विकास नाही, त्या गावामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, मग त्या विजेच्या अडचणी असतील, या ठिकाणी महसूलच्या अडचणी असतील, त्या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये उपक्रम उभं राहत असताना तिथल्या महिलांच्या समस्या असतील, तर या सगळ्यांसाठी तुम्ही नेमकं काय करताय हे खरं आपण शोध घेतला पाहिजे. आणि तो शोध घेत असताना शोध घेता घेता आपला काळ संपला असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी काही केलंच नाही पण भोमट्या मारायला पुढे असतात असे आम्ही नेते खूप बघितले. आम्हाला काम करणाऱ्या नेत्याचं कोणत्याही पक्षाचा असो त्याचा अभिमान आहे. आम्ही त्यांचं स्वागत करून आमच्या खुर्चीवर त्यांना बसायला पण जागा देऊ, त्यांचा सन्मान पण करू. पण त्याच पद्धतीचं काम तुम्ही करायला शिका आणि कार्यकर्त्याला सुद्धा वाकायला शिकवा, त्याला सुद्धा गावागावातल्या समस्या सोडवायला शिकवा. आज या ठिकाणी पंडितची ही सासरवाडी आहे आणि जावई या गावात पहिल्यांदाच कार्यक्रमाला आलेला आहे. निश्चितपणाने त्याला आनंद झाला की माझ्या सासरवाडीमध्ये या ठिकाणी काम होतं आहे आणि मी या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितपणाने अशा कार्यकर्त्याने तिकडे आपलं गाव सांभाळून, आपलं घर सांभाळून
जरा सासरवाडीकडे पण लक्ष द्यावं. इथल्या घराघरात असणाऱ्या लोकांना देखील कसा लाभ मिळेल, त्यांना कशा योजना मिळतील, आमच्या महिलांना कसं समाधान मिळेल, याच्यासाठी देखील थोडं सहकार्य करावं असं मी त्यांना जबाबदारीने सांगते. आणि तरुणांसाठी महेंद्र भाऊला सांगते की भैया तू पुढे ये. या ठिकाणी तरुणांच्या देखील काही मागण्या असतील, त्यांनी भले मागे मांडल्या नसतील, पण त्या देखील आपण सोडवल्या पाहिजे. देवस्थानमध्ये पंचलिंगमध्ये बसलेलं असताना त्यावेळी सुद्धा सप्ताहाच्या वेळी आपले काही शब्द झाले, आपण काही बोललो, अनेक आले, अनेक बोलले गेले. पण मी मगाशी म्हणाली की तिथला संरक्षण भिंतीचा प्रश्न जो आपण वर पाठवलाय तो कधी मंजूर होऊन येईल. परंतु या ठिकाणी आपण काही करायचं आणि दुसऱ्याने केलं की डल्ला मारायचं आणि ते माझंच म्हणायचं, ही प्रवृत्ती आधी बंद झाली पाहिजे. त्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि निश्चितपणाने तुमचं प्रेम जे आता आहे आमच्या सर्वांवर, नानांनी सांगितलं, गांधळे साहेबांना बोलायची संधी मिळाली नाही कारण शिरवलीमध्ये कलशारोहण आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते वाट बघतायत. जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळेला आल्यानंतर ते पहिले बोलतील, नंतर आम्ही बोलू, एवढा शब्द देते. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते आणि माझ्या शब्दांना विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.